प्रशासना माध्यमातून कुठेतरी दावा तो केला जातोय की सिलेंडर जे असेल किंवा इंधन असेल यावर कुठेही तोटा निर्माण होणार नाही, पण वसईचं चित्र काय आणि उगाच काही व्यावसायिक जे त्यांचं म्हणणं काय आपण ऐकून घेणार तर नेमकं काय काय कारण आहे हॉटेल नाही. आता इराण आणि युएसचं जे युद्ध चालू आहे त्याला अवघे 10-12 दिवस झाले. या 10-12 दिवसांमध्ये आता हॉटेल इंडस्ट्रीला आपला म्हणजे इंडियामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गॅसची तुटवडा चालू झालेला आहे. त्यामुळे त्यांनी प्रायोरिटी बेसवरती हॉटेल इंडस्ट्रीवरती पहिला म्हणजे हे घेतलेलं आहे की स्टेप घेतलेली आहे की हॉटेल इंडस्ट्री बंद करा, तर हॉटेल इंडस्ट्रीला गॅस पुरवठा बंद करा असं झालेलं. किती हॉटेल्स वसईमध्ये आणि किती हॉटेलवर याचा परिणाम होतो? हे वसई तालुक्यामध्ये जे बार आणि रेस्टॉरंट आहेत, आता हे वसई तालुका हॉटेल असोसिएशन जे आहेत ह्याच्यामध्ये 350 रेस्टॉरंट्स आहेत, हॉटेल्स आहेत आणि असे व्हेज रेस्टॉरंट्स आहेत, काही चहाच्या टपऱ्या आहेत, काही वडापाववाले आहेत, काही कॅन्टीन्सवाले आहेत, असे मिळून जवळजवळ 2-2.5 हजार म्हणजे हे जे जेवण बनवणारे खाद्य व्यावसायिक आहेत हे जवळजवळ 2,500-3 हजार लोक असली पाहिजे. हॉटेल व्यवसाय म्हटलं तर कुठेतरी जो स्टाफ असतो त्या स्टाफचं जेवण आणि राहणं हॉटेलमध्ये असतं, त्यावर काही परिणाम झाला? परिणाम म्हणजे आता आम्हाला मिनिमम आमच्याकडे जर ॲव्हरेज बघितलं तर वसई तालुक्यातल्या प्रत्येक हॉटेलमध्ये मिनिमम 30 ते 60 असा स्टाफ आहे. तर 30 ते स्टाफ 40-60 जो स्टाफ आहे तर ती पण एक म्हणजे हॉस्टेलच आहे की त्या लोकांना पण जे खाणं पिणं आम्ही सकाळी मॉर्निंग ब्रेकफास्ट टू डिनर ह्या लोकांना आम्हाला द्यायलाच लागते, कारण हॉटेल व्यवसायात जी लोक काम करतात हे सगळे बाहेरगावीवरून आलेली लोक आहेत. लोकल लोक फार कमी असतात आणि बाहेरून येणारी लोक असतात, तर त्यांना सकाळी नाश्त्यापासून लागलं तर दुपारचं लंच, चहा आणि संध्याकाळचं जेवण हे रोजचं देणं आहे. म्हणजे गॅस बंद करणं हे प्रायोरिटी नाही आहे. गॅस बंद करण्यानंतर हा जो स्टाफ आहे, म्हणजे भले आम्ही धंदा करणं ही बाजूची, ही एक दुसरी बाजू आहे, पण आमच्याकडे जो स्टाफ आहे ह्यांचं रोजचं जे जेवण बनते ह्यांना मिनिमम 1-1.5 सिलेंडर तर त्यांच्यासाठी लागतो. असा कन्झम्पशन रोजचं प्रत्येक हॉटेलचं मिनिमम 2 ते 3 ॲव्हरेज असायला पाहिजे. काही मागणी केलेली आहे? आता प्रशासनाकडे आम्ही तीच मागणी केली की भले तुम्ही सध्या तुमच्या म्हणजे त्या लोकांची प्रायोरिटी बेसवरती जी कमर्शियल सिलेंडर त्यांनी जे बंद केलेले आहेत, पण आमची त्यांच्याकडे मागणी आहे की मग ऍटलीस्ट आम्हाला तुम्ही डोमेस्टिक तरी छोटे सिलेंडर द्या की त्याच्यावरती आमचा स्टाफ तर सर्वाइव्ह होईल. सध्या परिस्थिती खूपच खराब आहे. म्हणजे आता जे सांगितलंय कमर्शियल गॅस देणार नाही म्हणजे स्टाफला जेवण द्यायचं कसं असं झालंय. आता असा विचार चालू आहे का जीव द्यायची पाळी आली. म्हणजे कोविड मध्ये गॅस भेटत होता आणि आता असं झालं की ते कोविड तर नाहीये पण गॅसच भेटत नाही. आणि आता स्टाफ असे आहे का म्हणजे ते एक तर गावावरून येतात, आता त्यांना परत पाठवायला म्हणजे परत ते येण्याचं जाम मुश्किल झालंय, असं झालंय. आणि खूपच वाईट परिस्थिती झालंय. एवढंच मागणी आहे का आम्हाला काहीतरी एक निर्णय घ्यावे, म्हणजे एक रेसिडेन्शियल एक तरी गॅस द्यावे, कारण की आपलं स्टाफ तरी जेवण एक दुपारी एक रात्री जेवण द्यायचं आहे, असं काहीतरी एक निर्णय द्या, बस हेच विनंती आहे. लेखी निवेदन दिलंय, आता ते नोट डाऊन केलं, बघू आता ते कधीपर्यंत ते निर्णय घेतात. थांबले त्यांचा वेट चालू आहे आमचा. चुलीचा पर्याय म्हणजे असं झालंय का आता रेसिडेन्शियल मध्ये चुली कसं पेटवणार, यामुळे खूपच परिस्थिती अशी हे झालंय. म्हणजे आता एवढं धूम्रपान होईल, त्याचा पूर्ण धुली उडेल, तर वरती राहणारे ते वैतागतील. यामुळे तुमच्या व्यवसायावर किती परिणाम होईल, कितीचं नुकसान होईल? नुकसान म्हणजे आता किती जण म्हणजे आता मार्च मध्ये लायसन फीस भरायचे, म्हणजे एखादा आम्हाला आता दागिना गिरवी करून ते लायसन फीस भरायला लागेल. कारण की काय प्रशासन तर 10% ते पण माफ नाही करणार किंवा 2 महिने 3 महिने एक्सटेंड पण नाही करणार. आता करायचं काय हे प्रश्न झाला. एक तर 5% वॅट ते 10% गेलाय आणि एकदम परिस्थिती आता खराब करून टाकली. तुम्ही ह्या माध्यमातून आता शासनाला काय मागणी करता? शासनाला हेच मागणं करतोय का आमचा काहीतरी विचार करा, नाही तर तुम्ही आमच्या खुर्चीमध्ये बसून काहीतरी पर्याय घ्या. तर तुम्हाला पण माहित पडलं का आमचं काय चालू आहे, आता आमची परिस्थिती काय चालू आहे तर त्यांना माहित पडलं पाहिजे. ते फक्त बोलतात का तुम्हाला हॉटेलमध्ये गॅस देऊ नका. अरे बाबा, गॅस देऊ नका म्हणजे कोणातरी तुम्ही बघा तरी 50-60 माणसं आहे, त्यांचं जेवणाचं काय आहे, आम्हाला पण त्यांचं पण बघायला लागतं. तो सोडून जाणार, मग ते पद कशाला येणार इकडे राहायला. स्टाफच्या जेवणासाठी तुम्ही कमीत कमी किती गॅस? कमीत कमी 1-2 सिलेंडर तरी छोटं द्यायलाच पाहिजे.
कारण की बघा सकाळी नाश्ता चहा जेवण परत नाश्ता चहा जेवण हे आम्हाला द्यायला लागतं. परिस्थिति ऐसी है कि लोकल अथॉरिटीज जो है कलेक्टर सर और तहसीलदार सर उन्होंने जो हमारे यहाँ के कमर्शियल सिलेंडर्स के डिस्ट्रीब्यूटर है उनको बताया है कि होटल इंडस्ट्री को सिलेंडर्स का सप्लाई जो है वो बिल्कुल रिस्ट्रिक्ट करना है क्योंकि पीछे से सप्लाई का शॉर्टेज है और हमने उस चीज़ के बारे में उन्हें हमारा निवेदन दिया है कि हमें 100% नहीं एटलीस्ट 50% सप्लाई चालू रखें क्योंकि हमारे यहाँ पे लोग काम करते हैं कि एवरेज में 40 से 50 लोग हमारे यहाँ पे काम करते हैं और बीइंग रिस्पॉन्सिबल सिटीजन एंड बिजनेसमैन हमारे ऑलरेडी हमारे मेंबर्स को लास्ट एक हफ्ते से बोला है और वो इस चीज़ को फॉलो कर रहे हैं कि हम मिनिमम गैस का यूसेज करेंगे जिसमें हमने हमारे मेन्यूज को भी शॉर्ट डाउन किया है हमारे मेथड्स जो है कुकिंग के प्रिपरेशन जो है उसको भी हमने ऐसे इस तरह से डाइवर्सिफाई किया है कि जिससे कम से कम सिलेंडर लगे लेकिन अगर बिल्कुल सप्लाई बंद हो जाएगा तो हमारी इंडस्ट्री बिल्कुल जो है जो कोविड परिस्थिति में बिल्कुल स्टैंड स्टिल पे आ गई थी वैसा हो जाएगा. इसकी वजह से अपने व्यवसाय के ऊपर कितना परिणाम होगा कितना नुकसान हो सकता है? सर परिणाम ऐसा है कि आप सोचिए कि 50 लोग काम करते तो सीधा सीधा 50 फैमिली एक होटल से जो है वो इफेक्ट होती है. ऐसे हमारे यहाँ पे 350 तो हमारे मेंबर्स हैं रेस्टोरेंट्स एंड बार्स एंड इवन नॉर्मल रेस्टोरेंट्स भी है. इसके अलावा जो छोटे इटरीज है जो हमारे अंडर में आते भी नहीं है वो सबके सब फैमिलीज यानी एक तालुका में आप पकड़ के चलिए कि 1000 से 1200 ऐसी इटरीज मल्टीप्लाई बाय 50 आप कैलकुलेशन कर सकते हैं कि उतनी फैमिली सिर्फ एक तालुका में अफेक्ट होती है. इसी तरह से पूरा महाराष्ट्र और पूरे देश में कितने होटल इंडस्ट्री के लोगों को ये अफेक्ट करेगी आप उसका अंदाजा कैलकुलेशन करके लगा सकते हैं. अभी कितने होटल्स बंद हो गए और कितने होने वाले हैं पगार पे कितने हैं? सर ये अभी ऐसा चल रहा है कि कल 5 से 7 होटल थे जो बिल्कुल ऑपरेट नहीं कर पा रहे थे. आज कहीं से उन्होंने बंदोबस्त किया आज चालू हुए. आज कुछ ऐसे होटल्स हैं जिनके पास में कोई सिलेंडर नहीं है आज रात तक चालू रहेंगे. कल सुबह उनको मिलेगा तो वो किचन में से कुछ सर्व कर पाएंगे. तो ये कैसा है जैसे लाइट आती जाती है वैसे सिलेंडर से किचन कभी चालू कभी बंद वैसा वाला सीन हो गया यहाँ पे. अभी इंडक्शन के ऊपर कुछ आप बना रहे हैं क्या कुछ? सर इंडक्शन पे कोशिश की जा रही है. इंडक्शन ऐसा है कि उसका जो फ्यूल देने का फ्रीक्वेंसी होता है जो फायर पावर होता है बहुत कम होता है. उसमें खाना गर्म किया जा सकता है या फिर ऐसा खाना जिसको लॉन्ग टाइम में बनाना है जैसे दाल वगैरह है खिचड़ी वगैरह वो बन सकता है. लेकिन जो आला कार्ट रेस्टोरेंट की चीजें हैं और इवन जो अपने साउथ इंडियन फूड है जैसे कि डोसा है उत्तप्पा है ये सब चीजों को इंडक्शन पे बनाना बहुत ही मुश्किल है. मतलब उसमें सिर्फ ज्यादा से ज्यादा हम लोग जो है वो अपनी चीजें गर्म कर सकते हैं और सर्व कर सकते हैं. उसमें खाना बनाना बहुत डिफिकल्ट है. आपने जो मांग की है वो जब पूरी नहीं होगी तो आपका आगे का कदम क्या रहेगा? सर हमको लास्ट में कुछ नहीं हमको तो रास्ते पे उतरना पड़ेगा. हम कोविड के टाइम पे भी रास्ते पे उतरे थे तो लास्ट में तो अगर हमारा कोई नहीं सुनेगा तो हमें लास्ट में रास्ते पे उतरना पड़ेगा.